षटकांची ही मॅच असणार आहे. मॅचला मजा येणार आहे. या आधीची मॅच आपण देखील रंगताना पाहिली. 80 धावेचा पाठलाग करत असताना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव घरच्या मैदानामध्ये थोडासा अडचणीमध्ये होता, पण अडचणीला मात देऊन शेवटच्या क्षणाला विजयाची श्वास देखील घेतली. गोलंदाजी मार्गमध्ये दीपेश सज्ज होतोय. पहिला चेंडू दीपेशचं स्वागत केलंय. फाईन लेगला क्लिअर करत चेंडू गेला सीमारेषा बाहेर. षटकार. थैंक यू डीजे स्वागत से करेंगे आपका स्वागत. अगदी यष्टीवर तो मारा केला होता, तिथून मात्र या चेंडूला पूर्ण फोर्स न केले गेलं. 257वा हा षटकार आहे मारुती चषकातील. मित्रांनो, खूप चांगला अपडेट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद डीबीएन. मात्र काय स्वागत केलंय, काय स्वागत केलं दीपेशचं. महत्वाची मॅच. 3 पाडे, ज्याप्रमाणे धनंजय पाटील आमचे साथी समालोचक आहेत त्यांनी म्हटलेत की 3 पाडे एकत्र आलेत. मात्र कोण कितीचा पाडा या ठिकाणी वाचणार आहे. 3 पाडे एकत्र, मात्र कोण कोणाला आडवा पाडणार आहे हे देखील पाहायला मिळणार. तिघांची जवळपास म्हणायचं गेलं तर दोघांमधील ही आपण मॅच बघतोय. एका साईडला आपण आई ग्रुप परेड पडस टीमला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण आई जीवदानी घासपाडा भाटपाडा. आणखी एक मोठा फटका आहे. दुसरा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. दुसरा चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले. दीपेश लोखंडेच्या अगेन्स्ट चढवलेला हल्ला. तिसरा चेंडू सुद्धा फुल टच चेंडू मिस केला गेला. पंच नोचा इशारा केला. बीमर हाताळण्याचा प्रयत्न, पंचांनी नोचा इशारा केला. इथून पहिलं पॉवर प्ले जसे उंची पहा, बराच वरती, कमरेपेक्षा बराच वरती होता चेंडू. जर का कदाचित बॅटला कनेक्ट झाला असता तर हा देखील चेंडू सीमारेषा पार गेला असता. बॅटला कनेक्ट नाही झाला, मागे निघून गेला. नो आलाय. त्याच्यानंतर पुढील चेंडू कदाचित फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू देखील असणार आहे. नो वरती फ्री हिट सुद्धा असणार आहे. 2 चेंडूंच्या खेळाला 14 वरती धावफलक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची लागून मैदानाच्या आतमध्ये, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 15. सुरुवात कशा प्रकारे करायची कल्पेशनी करून दाखवले. एक फ्लाइंग स्टार्ट. चिराग 7 कशा प्रकारे देईल हे देखील पाहणं जास्त महत्वाचं असणार आहे. नाही, सुरुवात चांगली केली, मात्र कदाचित हा जो मागचा मॅच झाला ना त्या मॅचचा प्रभाव असेल. आणि एका बाजूला आपण शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमला पाहिलं. 80 धावा, साधी सुधी धाव संख्या नाही विपुल, तब्बल 80 धावा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमने उभारल्या. त्याच्यामुळे तो कदाचित त्या मॅचचा प्रभाव असेल की इथे मगाशी मॅचमध्ये आपण 55-60 धाव बनवल्या, इथे आता थांबायचं नाही. इथे 70 ते 80 या आकड्यापर्यंत जायचा मानस असेल. त्या कारणास्तव आल्या मात्र पूर्ण अग्रेसिव्ह क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. आणखी एक पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कदाचित बॅटला चेंडूनं ब्रश केलाय. सिंगल मिळणार, 1 धाव इथे मिळणार. एका धावेनं धावा संख्या झाली ती तब्बल 16 धावा या पळकावर लागल्या गेल्या आहेत. खूप चांगला उल्लेख सर आपण देखील अग्रेसिव्ह क्रिकेट खेळणार. अग्रेसिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं. जास्त धावपळक तुम्हाला उभारायचंय, पण त्या देखील तुम्ही सर्व करू 6 ओव्हर तुम्हाला खेळायचे आहेत. ह्याचा विचार मनामध्ये करणं देखील गरजेचं आहे. 6 ओव्हर विकेटवर उभं राहणं देखील गरजेचं असणार आहे. अखोटप्पाचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटचे चेंडू ट्रॅव्हल होताना कोणही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. मारुती चषक 2026चा रणसंग्राम राजू दादांचे स्वप्न आणि अक्षरशः स्वप्न मात्र या ठिकाणी साकार होताना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खूप चांगली सुरुवात या मॅचची. इनसाइड आउटचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. संधी होती झेल पकडण्याची, ती संधी गमावलाय. बघा समोरच्या बॅटरने किती धावा केला ते मायने आता ठरत नाहीये. तर इथून तुम्ही तो कॅच ड्रॉप केलाय ना, हा कॅच नाही ड्रॉप केला तर समोरच्या टीमला तुम्ही संधी दिलाय. समोरचा एक मोठा फलंदाज तुम्हाला बाद करता आला असता, ती संधी तुम्ही गमावलाय. सिंगल इथे काढला जातोय. धाव संख्या झाली ती तब्बल 21. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा ठोकल्या आहेत त्या 21 धावा, आणि त्या देखील बिनबाद जिंदाबाद. ही धाव संख्या आपण 21 पाहतोय. गुड स्टार्ट. मॅचला सुरू कसं करायला हवं, खरोखरच अप्रतिम स्टार्ट, दर्जेदार स्टार्ट या ठिकाणी आई जीवदानी घासपाडा बाटपाडा या टीमनं दाखवले की अशा प्रकारे मॅच स्टार्ट करावी लागेल. कारण जर तुम्हाला 70, 80, 90 किंवा त्याच्याही पलीकडे जायचं असेल ना विपुल, तर या स्टार्टची गरज आहे.
या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या स्टार्टची गरज आहे. या सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये जी धावसंख्या बनेल ना, ह्या 12 चेंडूमध्ये धावसंख्या तुमचं टार्गेट सेट करू शकतील. सुरुवात खूप चांगल्या प्रकारे केली गेलं. एंड कसं इथून धावफलक जर का पाहिलं प्रोजेक्टेड 126 126 दाखवते. कालच्या दिवसामध्ये 112 देखील इकडे पाहिल्यात आपण. तेही देखील पाहावं लागेल ना की कालच्या दिवसामध्ये तो हायेस्ट स्कोर होता. आजच्या दिवसामध्ये किती आतापर्यंत शिरगाव स्पोर्ट शिरगाव घरच्या मैदानावरती 80चं एक मोठं धावफलक आपल्याला मागच्या मॅच मध्ये दिसले. चिराग स्ट्राईक गेट वरती पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक दीपेश पुन्हा एकदा लेट होताना दिसते. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी आपण ऐकत असतो. आतापर्यंत 2 झेल जसा उल्लेख सर आपण केला होता ना, संधी खूप चांगली क्रिएट झाली होती. ऍक्शन रिप्ले बघा, हाफ हेलिकॉप्टर कुठेतरी असं म्हणते. आधी पॉवर नव्हती जनरेट झाली. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडस मागे राहिले. चेंडू पर्यंत नीट नाही पोहोचू शकले. सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागलं. दुसरा चेंडू खेळलाय हवेमध्ये. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय. कल्पेशच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार. गावागावात एकच वादा थँक्यू. आमचे सिंगर्स या ठिकाणी बसलेत ना, त्यांनी देखील खूप चांगलं गाणं म्हटलं होतं. खूप चांगलं गाणं त्यांनी राजूदादांच्या विषयी म्हटलं होतं. आणखी देखील गाणी त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी येतील नो डाऊट. एकच वादा राजू दादा लाख मुळाची स्पर्धा स्वप्नपूर्ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी. यावेळेस फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले काय फ्लिक केला. पायावरचा चेंडू होता, त्याच दिशेने चेंडूला पाठवलं. सुपर सुपर रिक्सचा पूर्ण वापर केला गेला. चेक. मंगेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. मंगेशजी पाटील साहेब आमच्या मुख्य मंचावर या, आसनस्थ व्हा. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. रुपेशच्या अगेन्स्ट चढवलेला हल्ला. पॉवर प्लेचं दुसरं षटक अजून मार्गस्थ. येणाऱ्या 3 मध्ये किती धावांपर्यंत पोहोचतील. 34. दोन्ही सलामीवीर बॅटर कल्पेश आणि चिरागची जोडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ करते. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झाला. 34 धावा धावफलकांनी लगावल्या गेल्या. कल्पेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये तापले. सफळून मारण्याचा प्रयत्न, उजव्या यशीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच बाहेर निघून गेला. त्या कारणास्तव पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा केला जातो. हा दबाव आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि इथून फ्लाइंग स्टार्ट केले गेले. गोलंदाज सुद्धा थोडासा दबावामध्ये आहे. डीजेने देखील आमच्या फ्लाइंग लावलेत ना, त्याच्यामुळे इथे देखील फ्लाइंग स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला फ्लाइंग स्टार्ट करून 2 षटकार प्रत्येक गोलंदाजाला ठोकलेत. हा जवळपास तिसरा असेल. हा तिसरा षटकार या ओव्हर मधील. धावा झाल्यात त्या तब्बल 41 41. तुम्ही नाटक केलाय थँक्यू. त्यासाठी मग विपुल म्हटलं होतं ना, आपले साथी समालोचक धनंजय पाटीलने म्हटलं होतं की 3 पाडे एकत्र आहेत. त्यामुळे मी हे देखील वाक्य म्हटलं होतं, कुठला पाडा कुठला जो संघ आहे तो मात्र या मॅच मध्ये नक्की कितीचा पाडा बोलण्यासाठी लावणार आहे. 12चा 15चा 20चा पर ओव्हर मध्ये रिक्वायर्ड रन रेट समोर काय असेल. 12 15 20 सध्याच्या घडीला अफलातून बॅटिंग. करंट रन रेट तुम्ही 24.6 म्हणजे जवळ 25 आपण पाहू शकाल. 24 ते 25 करंट रन रेट ना संघ खेळतोय. अंदाज जर आपण विचार केला प्रोजेक्टर स्कोर बघा 6 ओव्हरची मॅच, प्रोजेक्टर स्कोर जर विचार केला आपण तर 148. हा प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातो. धावत संख्या 41. गोलंदाज त्या ठिकाणी तयार. रुपेश परेड आणि अक्षरशः परेड करावं लावले कारण 3 षटकार ठोकलेत रुपेश परेडच्या अगेन्स्ट. धावा 41 झाल्यास कल्पेश पाटील 7 चेंडू 32 धावसंख्या खेळाडू खेळतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेनं मिस टायमिंग खेळला होता आणि हा इथे मात्र फटका फसलाय. खेळ संपलाय. एक मोठा बॅटर
प्राइजलेस विकेट. रन मशीन थांबवली गेली. मिस्टर कल्पेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आउट. उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू तर पूर्णपणे शफल झाले होते. चेंडू हवेमध्ये जास्त वेग गेला. हवेमध्ये जास्त वेग गेला. तो फटका अशा प्रकारे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तसं नव्हतं. चेंडू हवेमध्ये जास्त वेळ होता आणि क्षेत्ररक्षकांनी काही चुकी नाही. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकांनी प्रॉपर रजत त्याच्याने खूप चांगला झेल टिपला गेला. इथून ब्रेक थ्रूची गरज होती. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ना तर रुपेशने ब्रेक थ्रू मिळते. थोडंसं षटक महाग आहे. 20 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये मला 41 धावफलक. आई जीवदानी घासपाडा भाटपाडा संघाचा वेगाने पुढे सरसावत असताना 1.5 चेंडूचा आतापर्यंत आपण खेळ पाहिलाय. 41 धावा धावफलकावरती. 111चा हायेस्ट टोटल स्कोरबोर्ड आहे या मारुती चषकामध्ये. काय तो स्कोरबोर्ड ब्रेक केला जाईल का? कारण जी एस यावेळेस साऊंड आला होता. साऊंड अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला गेला. डायरेक्ट हिट झालाय. मात्र बॅटर सुखरूप क्रीज मध्ये पोहोचला. अगदी एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. एक धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 42-42. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळकावर लागल्या गेले त्या तब्बल 42 धावा. थँक्यू डीजे. पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सन्माननीय राजूदादा भोईर यांच्या वतीनं तसेच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव यांच्या वतीनं मारुती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. मॅच रंगले. होळीला यायला अजूनही उशीर आहे. रंगपंचमी देखील अजूनही बाकी आहे. मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी रंगांची उधळण म्हणजे षटकार चौकारांची उधळण या ठिकाणी सुरू आहे. एक इतिहास मी खास करून मीरा भाईंदरच्या त्या परिसरामध्ये मुर्ध्याच्या गावामध्ये पाहिला होता. जवळपास 2 दिवसामध्ये 104 षटकार ठोकले गेले होते त्या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर हे मैदान आठवणीत राहील. ही स्पर्धा नेहमीच म्हणजे आठवणीत राहील. आणि या स्पर्धेचा उल्लेख मी अनेक ठिकाणी करणार. मिस टायमिंग स्ट्रोक. मागे फिल्डर आहे मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. मिस्टर प्रसाद परतीच्या मार्गी. आउट. फुलटॉस चेंडू होता. शरीरापासून थोडासा लांब खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा जास्त वेग गेला. क्षेत्ररक्षक त्या दिशेने चेंडू खाली पूर्णपणे प्रॉपर आले होते आणि खूप चांगला झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक इथून कॅचेस विन मॅचेस आतापर्यंत 2 कॅच आपण या मॅच मध्ये सुटताना पाहिला. त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं गेले. इथून चुका नाही करायच्या आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाच्या चेंडू मिस होतोय मागे. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने खूप वेगाने चेंडूवरती आल्याने खूप चांगल्या प्रकारे बॅकअप केलं गेलं. आलेल्या ब्रेक थ्रू जे धावफळ काय ना जे वेगाने पुढे सरसवत होतं ना सर थोडंसं संत गतीने. आपण एक महत्वाचं षटक पाहतोय. 3रं षटक आहे. 2ऱ्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर या षटकामध्ये देखील ब्रेक थ्रू आला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 42 धावा आहेत. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. बघा दीपेशनं पहिलं षटक कसं टाकलं याला महत्व नाहीये. कारण ते जवळपास मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक होतं. आता इथून मात्र दीपेश वापसी करू देईल का? चांगला फटका होता. तितकाच चांगला प्रयत्न यष्टीरक्षकाकडून केला गेला होता. झेल कॅरी करण्यासाठी 2 झाले. 2 झालेत. 3ऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता या ठिकाणी अगदी लेझी क्रिकेट खेळलं गेलं. 3 धावा या देखील पलून काढल्या गेल्या आणि या 3 धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 45 धावा. बघा 21 धावा पहिल्या ओव्हरचा आपण जर सामना पाहिला असेल. पहिला स्पेल जर आपण पाहिला तर पहिल्या स्पेलमध्ये दीपेश लोखंडेने तब्बल 21 धावा दिल्या होत्या. तिथून मात्र आल्या मात्र इथे काय केलं 2ऱ्या स्पेलमध्ये पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली या गोलंदाजानं. त्यामुळे मला इथून देखील तुम्ही वापसी करू शकता.
तोच प्रयत्न आहे. तो प्रयत्न होता मात्र चेंडूला अगदी महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळून काढलाय आणि पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. दाखवत नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. फटकावा हा फटकावा ऍक्शन रिप्ले काय फटका होता. हेलिकॉप्टरचा उल्लेख केला होता. खूपच चांगला फटका. अशा प्रकारे बॉलला पिक केलं आणि पाठवलं लॉंगॉनच्या दिशेने. टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न रीड केलं गेलं होतं. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. दीपेशला देखील माहिती आहे इथून स्टेप आउट करण्याचं मन बनवलं होतं. त्यानंतर टप्प्याचा चेंडू हाताळला. टप्पा पडला. सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला. 51 51 धावा धावफलकारांनी लगावल्या गेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. 50च्या पलीकडे 3 ओव्हरमध्ये तुम्ही 50च्या पलीकडे धावसंख्या स्कोरबोर्डवर लावता. यावेळेस चेंडू स्पिन तर झाला होता मात्र लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. जर पिचिंग जर पाहिलं आपण तर बाईट लाईनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि तिथून मात्र चेंडू स्पिन झाला होता. वारंवार हाच प्रयत्न आहे की बॅटरच्या रेंजपासून लांब, म्हणजेच मी नेहमीच म्हणतोय बॅटर प्लेईंग अवे फ्रॉम द बॉडी, त्या बॅटरच्या रेंजमध्ये जायचं नाही आहे. ज्याप्रमाणे जी तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते त्या तुफानी बॅटिंगला थांबवायचं आहे. सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल आहे, बॅटची एज आहे, मागे फिल्डर आहे मात्र त्याला बीट करत चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने रवाना. हा देखील मिळेल एक दर्जेदार चौकार. 4 पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात राजाशाही थाटात बैल आमचा जगतोया. खेळ बैल गाड्याचा खटामध्ये हिशोबत तोया. धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया. वारे पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहक कामचा सोडा, तुम्ही नाहक कामचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा. थँक्यू. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय. 56 56 धावा धावफलकार्थी आई जीवदानी घासपाडा भाटपाडा जे धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाडाचा विचार केला तर तरी 21चा पाडा चालू होता. तिसरं षटक दीपेशनीच खूप चांगलं कमबॅक केलं. शेवटच्या चेंडूवरती ते 2 मोठे फटके आपल्याला दिसले. आपण जे धावफलक वेगाने पुढे सरसवताना त्याला थोडीशी गावना संत गती दीपेशने लावली. नवीन नवीन 4थं षटक नवीन गोलंदाज घेऊन आला विकास. 3 षटकांचा आपण आतापर्यंत खेळ पाहिला. 56 धावा. येणाऱ्या 3 मध्ये आता किती होतील? पहिल्या 18 मध्ये 56 झाल्यात. पहिला चेंडू स्टेट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू येण्याचा प्रयत्न करतायत. रजत वेगाने चेंडूवरती आले. फेकी देखील केली गेली. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावा लागेल. इथे जर आपण पाहिलं ना विपुल तर मी आई ग्रुप परेड टीमचं कौतुक करेल. सुरुवात नाही की करंट हंड्रेड आपण पाहिलं तर 21चा होता. इथे थोडं रिक्वायर्ड करंट हंड्रेड आहे ना तो थोडासा खाली आलाय आणि हा महत्वाचा आहे. तुम्हाला करंट हंड्रेड खाली आणायचा आहे जेणेकरून स्कोरबोर्ड तुमच्या समोर कमी येईल. शॉर्ट बॉल फटका फसलाय. पुलचा फटका खेळायचा होता. मिस्टमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑन वरून फिल्डर त्या ठिकाणी आलाय. त्याने टिपलाय. झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर चिराग. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. राजू दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व. दादामध्ये हे सत्व. दादामध्ये हे सत्व. शिरगाव कोटच्या ऍक्शन रिप्ले शैलापासून बराच चेंडू लांब खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्र निवडलं होतं लॉंग आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या क्षेत्रावर चेंडू खाली आले आणि खूप चांगला झेल टिपला गेला. गाण्याचे बोल आपण डीजेच्या माध्यमातून वारंवार ऐकतोय. सन्माननीय राजूदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट मारुती चषक 2026. राजूदादा भोईर संप्रदाय यांच्या जोडीने यांची कमिटी आणि खूप चांगलं आयोजन. पहिल्या वर्षाचं आयोजन करत असताना सर्व गोष्टीवरती पूर्णपणे नीट लक्ष देत असताना ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक काही चेंडूवरती येतील. चेंडू हातामध्ये येईल. फील्ड केला जातोय. फेकी करण्यामध्ये थोडासा उशीर केला जातोय का?
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये धावचीच्या रूपात अजून एक विकेट डाऊन. गडीबाद. विकेट डाऊन आणि खूप चांगला उल्लेख केला. कारण बघा माणसं आणि पुस्तकं ही सहजासहजी लक्षात ठेवा मित्रांनो, ओळखता येत नाहीयेत. त्यांना वाचावं लागतं, त्यांना खास करून ओळखावं लागतं. आणि त्यामधील व्यक्तिमत्व म्हणजे राजूदादा. आणि आज एक संपूर्ण जनसमुदाय आपण पाहतोय. कारण एकाने टाळी वाजत नाहीये, तर अनेकांची साथ लावणं देखील तितकंच गरजेचं आहे. ही इतकी मोठी स्पर्धा, हे स्वप्न आहे. फक्त हे स्वप्न मात्र यानंतरच्या मात्र ज्या काही स्पर्धा येतील राजूदादांच्या आयोजनाच्या माध्यमातून, त्या मात्र कुठल्या स्तरावरच्या असतील याबद्दल आता तरी सध्याच्याकडे चर्चा करू शकत नाहीत. एक अंदाज बांधता लागला, सुरुवात लाखाने केलंय, तर मात्र ही स्पर्धा पुढे कशी सुरू राहील विचार आत्तापासून करा मित्रांनो. तर त्यापासून मित्रांनो आत्तापासून तयारीला लागा. यावेळेस फटका हवेत खेळला गेलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फर्स्ट आहे. पुन्हा एकदा तो फिल्डर झेलच्या खाली येतोय. जवळपास रुपेशनं टिपलाय दुसरा झेल, फलंदाज तिसरा झेल, फलंदाज बाद मिस्टर अनिकेत परतीच्या मार्गी आउट. अशी गाणी बॅन का होतात? कहानी शुरू होती है जब तुम स्कूल जाते हो, भारी भरकम फीस भर के अपनी डिग्री लाते हो, पर ये स्कूल कॉलेज किसके हैं जरा गौर से तो देखो, इन मंत्रियों के प्राइवेट. त्यासाठी विपुल म्हटलं होतं ना की 6 षटकं ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस तुमची मानसिकता ही महत्वाची असते. मॅच सुरू होण्या अगोदर मी उल्लेख केला होता की सुरुवातीचे 12 चेंडू तुम्ही कशा प्रकारे खेळतायत, मधले 12 चेंडू तुम्ही कशा प्रकारे खेळतायत आणि शेवटचे 12 चेंडू तुम्ही कशा प्रकारे खेळणार आहात, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवात दणक्यात केली होती. सुरुवात जवळ जर विचार केला आपण तर 12 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा, 12 मध्ये 42 आल्या होत्या. त्यानंतर आपण विचार केला तर तिसरं षटक जर पाहिलं आपण 14 धाव्यांचं आलं, थोडंसं डाऊन झालं. चौथ्या षटकाचा विचार केला आपण तर चौथ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, 4 चेंडूचा खेळ संपला, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. म्हणजे इथून हे 2 चेंडू चांगले टाकले ना, इथून जर हे 2 चेंडू जर विपुल चांगले टाकले गेले तर जे 12 चेंडूमध्ये सुरुवातीच्या 12 चेंडू म्हणजे जितक्या धावा एका ओव्हरमध्ये आल्या होत्या ना, त्या एका ओव्हरपेक्षा या शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावा कमी येतील. नक्की सर, खूप चांगला उल्लेख आपण ते केला. नक्कीच आपण आणि झेंडू त्या दिशेने चर्चेच्या दिशेने आपण येऊ. आतापर्यंत नवीन फलंदाज बंटी आणि नितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आलेला फलंदाज फाईंडलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला एका धावेने. सर जसं आपण त्या पुस्तकाचा उल्लेख केला होता ना, पुस्तकाच्या आतमध्ये काय लिहिले रीड करणं देखील गरजेचं असतं. तशी जी मॅच आहे, तुम्ही उल्लेख केला होता 6 षटकांचा खेळ आपल्याला खेळायचा आहे, तिथे रीड करायचं होतं की तुम्हाला 6 षटकांचा खेळ करत असताना कशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्लॅन्स रणनीती आखल्या गेल्यात आणि प्लॅन एक्झिक्यूट करत असताना त्या प्लॅनवरती प्रॉपर चालणं देखील तितकंच गरजेचं होतं. 6 षटकाचं कॅल्क्युलेशन करणं देखील गरजेचं आहे. नक्की त्या विषयाकडे मी नक्कीच येतोय. प्लॅनिंग, आखणी, अपील 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 आणि यस आपला मेलबी अगदी स्टंपच्या मधोमध LBW मिस्टर नितेश आउट. गौर से तो देखो, इन मंत्रियों के प्राइवेट धंधों की लिस्ट तो देखो. सरकारी स्कूल कॉलेज इन्होंने खंडर बना डाले ताकि इनकी प्राइवेट दुकानों के कभी ना लगे ताले. सिखाया कुछ नहीं बस डिग्री थमाई Thank you. हाथ में और लूट. प्लान, आयोजन, ज्याप्रमाणे आपण विपुलजी उल्लेख केला ना, खरोखर प्लॅनिंग बघा. ज्या वेळेस तुम्ही प्लॅनिंग करता की आम्हाला 100 बनवायचे आहेत, आम्हाला 150 बनवायचे आहेत, त्यानुसार तुम्ही बॅटर्स लोकांना मैदानाच्या आतमध्ये पाठवत असतात. मात्र ज्यावेळेस तुमची प्लॅन क्रमांक 1 ज्यावेळेस फेल असतो ना, ज्यावेळेस तो प्लॅन क्रमांक 1 तुमचा फेल होतोय, त्यावेळेस प्लॅन क्रमांक 2 हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळेच म्हटलं होतं ना की 6 षटकांचा सामना खेळणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही आहे. 12 चेंडूमध्ये आल्या होत्या तब्बल 42 धावा आणि त्यानंतर मागच्या 12 चेंडूचा विचार केला तर मागच्या 12 चेंडूमध्ये आल्या त्या 17 धावा आणि विकेट किती गमावल्यात? जवळ 6 विकेट गमावल्यात. म्हणजे परिस्थिती जी होती ती पूर्णतः बदलली गेली. सुरुवातीला प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता तब्बल 148, आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय जर तुम्ही इथून 18च्या सरासरीने खेळलात तर 95 धावा. म्हणजे कुठेतरी स्कोरबोर्डला मंदावण्याचं काम केलं गेलं, थांबवण्याचं काम केलं. मधल्या फेरीची 2 षटकं चांगल्या प्रकारे हाताळलेत नो डाऊट या ठिकाणी आयु ग्रुप परेड या टीमना. मात्र आता शेवटच्या 12 चेंडू कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू पूर्ण फोर्सनं खेळायचा होता. बघा सिंगल डबलचा खेळ आता त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शक्यतो पाहायला मिळत नाही. आपण कालच्या दिवसाची मॅच पाहिली होती. 1 चेंडू जवळपास 8 धावा, 2 चेंडू 8 धावा षटकार ठोकला होता. 1 बॉल 2ची मॅच, 2 धावा झाल्या नाहीयेत. एका धावेने तो संघ पराभूत झाला होता. अशा आपण बऱ्याचदा मॅच पाहिलेत. एका चेंडूवर ज्यावेळेस 6 धावांची गरज असते त्यावेळेस गोंडल षटकार मारणारे अनेक खेळाडू आहेत. मात्र एकाच चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना
बहुतांश खेळाडू त्या ठिकाणी फेल ठरलेत. नक्की सर, खूप चांगला उल्लेख केला. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर का तुमचं धावफलक चालू ठेवायचं असेल ना, आता सिंगल डबल धावा धावफळ करता येणं जास्त गरजेचे असतात. उमेश पुन्हा एकदा सज्ज होण्यासाठी फुल टॉस चेंडू सर्कलच्या डोक्याच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. ये वाट आहे गावात एकदम मला हे नावात वाट आहे गावात आपल्याला फिरायचं नाही. फुल टॉस पंच केलाय. इथून मात्र इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेला आणि खूप चांगला फटका. कव्हरच्या दिशेनं त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नव्हता. चेंडू मात्र फरार. चौकार आलाय. बरेच वेळेनंतर हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली 64. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज तयार मिस्टर उमेश. यावेळेस देखील बैटिंग स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसला. बॅटचे स्टॉपेज लागतोय. आणखीन एक विकेट. 7वा धक्का. मिस्टर दुर्गेश देखील परतीच्या मार्गी. आउट. थँक्यू. ऑन साईडला मारण्याचं मन बनवलं होतं. बॅटची एज लागली. चेंडू मागे हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक तिथे काही चूक नाही केली गेली. खूप चांगल्या प्रकारे चेंडूच्या खाली आले. खूप चांगला झेल टिपला गेला. 7वा हादरा लागतोय. दुर्गेश आपल्याला तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल नाही, त्यानंतर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट सुद्धा गमावली. एका बाजूला बंटी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. 4.4 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला. 64. एक दुर्गेश गेला. दुसरा दुर्गेश आला. त्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. रजतनी केली नाही काही चूक. तो देखील तंबूच्या दिशेने. गडी बाद. थँक्यू. मॅच पूर्ण टर्न झाले. सामना पूर्णतः बदलला गेलाय. सुरुवात इतकी दणक्यात केली होती ना की असं वाटलं होतं की या इनिंगचा क्लायमॅक्स थोडासा वेगळा कदाचित पाहायला मिळू शकेल की काय, असं वाटलं होतं. ज्या सुरुवातीनं अक्षरशः प्रेक्षकांना खुश केलं होतं, त्यानंतर पूर्णतः स्कोरबोर्ड मंदावला गेलाय आणि विकेट 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 आणि विकेट विकेट. ऑन हॅट्रिकवर गोलंदाज मिस्टर उमेश. आतापर्यंत एकही हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाली नाही. एक अर्धशतक आपण पाहिलं, हॅट्रिक पाहिली नाहीये. ओ चांगला चेंडू आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ऑफड्राईव्ह केलं गेलं होतं. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर डीपला फिल्डर आहे. सिंगल फक्त मिळणार या चेंडूवर. एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 8 बाद 65 धावा. आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या टीमची. बघा, जर एक आपण उल्लेख केला ना तर सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये विपुल किती धावा? 42. लॉस विदाउट लॉस 42. आणि त्यानंतर शेवटच्या 18 चेंडूमध्ये किती आल्या? फक्त 23 धावा. जितक्या धावा एका ओव्हर मध्ये बनवल्या होत्या ना आई जीवदानी या टीमनं, तितक्या धावा मात्र नंतर शेवटच्या 18 चेंडू मध्ये बनवता आल्या. मॅच आहे, क्रिकेटचा खेळ आणि नेहमीच म्हणतात क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलणार हे कोणीही सांगू शकणार नाहीये. आणि हा खेळ बदललाय, ही मॅच बदलले. थोडासा विश्वास यावेळेस नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल. थोडंसं आपण पाहिलं तर जी दणक्यात सुरुवात केली त्यामुळे नक्कीच आई ग्रुप परेडपाड्या टीमचं थोडंसं मनोबल खाली गेलं होतं, आता उंचावलं असेल. आता कुठेतरी समाधानकारक स्कोरबोर्डवर आहे. इथून देखील आम्ही देखील पुढे येऊ शकाल. गोलंदाज त्या ठिकाणी रेडी आहे मिस्टर विकास. अंतिम षटक, अंतिम 6 चेंडू. शेवटचं षटक. कल्पेश मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर कल्पेशने कट करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडला, सरळ मागे निघून गेला. मागे काय झालं विसरायचंय. आताच्या 18 मध्ये तुम्ही मात्र 23 केलेत. पहिल्याच्या 12 मध्ये तुम्ही 42 केला. येणाऱ्या 5 मध्ये कदाचित 15 चे 20 धावा आला ना तर धावफलक एक चांगलं असेल. इथून या 65 धावा चांगल्या धाव्या आहेत, पण याला अजून चांगल्या परिस्थितीमध्ये येण्यासाठी कल्पेशची बॅट चालणं देखील गरजेचं आहे. नोचा इशारा पण कनेक्शन नाही झालंय.
चुकी चुकी विकास गोलंदाजी मारवरती ज्या गोलंदाजांनी 3 विकेट्स घेतल्या, 3 धावा मात्र त्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता, तोच गोलंदाज आता कुठेतरी चुकी करताना दिसतोय. नाही कदाचित खांद्याला अधिक जोर देण्याचा प्रयत्न त्याने केला होता. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता विकासचा. पहिला स्पेल नो डाऊट खूप चांगला पहिला स्पेल हाताळला होता. पहिल्या स्पेलमध्ये फक्त विकासनं धावा कमी दिल्या होत्या, 3 धावा दिल्या होत्या आणि 3 गडी देखील विकासनं बाद केले होते. या स्पेलमध्ये चुकी झाल्या. मात्र अंतिम षटक आहे. धावा जितक्या जमा करता येतील तितक्या धावा जमा कराव्या लागतील. आई जीवदानी या टीमला. गोलंदाज तयार विकास. स्ट्राईक एंडला बॅट त्या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही बंटी. यावेळेस देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, फक्त सिंगल किती मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. काही आवश्यकता नव्हती, काही आवश्यकता यावेळेस नव्हती. अक्षरशः चेंडू थांबवला होता. इथे मात्र हा दिलेला बोनस म्हणजे होलीचं पोस्त म्हणू शकतोय. होली घ्यायला उशीर आहे मात्र हे होलीचं पोस्त दिलं त्याने समोरच्या टीमला. हे अतिरिक्त धावा किती असतील या? तब्बल 5. बॉल द्यायचंय. 5 धावा येत आहेत. धावा संख्या नक्कीच वाढेल. बघा कशा प्रकारे वेगाने चेंडूवर आला होता. त्यानंतर मात्र 1 अँड पिक अँड 1 अँड थ्रो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप नव्हता या कारणास्तव चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावा झाल्या त्या 71-71. 72 धावा झाल्यात, माफ करा. नेक्स्ट मॅच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि आई सत्वाई खार्डी आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. 72 झालेत, माफ करा. 72 धावा, 8 गडी बाद. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांची देखील चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी गर्दी पाहतोय, आनंद घेत आहेत क्रिकेटचा. क्रिकेट जवळजवळ म्हणायचं गेलं एका साईडला आपण T20 वर्ल्ड कप सुरू आहे, एका साईडला आपण पहिला VVPL वसई विरार प्रीमियर लीग सुरू आहे. तरी देखील मात्र एका बाजूला आपण मारुती चषकाचा क्रेज देखील पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू होता मात्र तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकता आला नाहीये. मिड विकेट मध्ये पकडलाय झेल. संपलाय खेळ. जवळपास 9वा फलंदाज बाद. मिस्टर कल्पेश मात्र आउट. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. थँक्यू. अप्रतिम दीपेश लोखंडे काय झेल टिपला. शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडूला नीट पाहिलं होतं आणि वेळा परफेक्ट डाईव्ह हवेमध्ये उडी घेतली आणि खूप चांगलं झेल टिपला गेला. 3 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला. 72 72 धावा. इथून 9 विकेट्स डाऊन झाल्यात. सुरुवात आक्रमकता खूप चांगली होती पण 9 विकेट्स. वेगाने बॅट फिरवली होती, तितक्याच वेगाने चेंडू देखील विकासने हाताळला होता. ऑन साईडला खेळण्याचं मन बनवलं होतं. जलद गतीने टप्पा पडला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून बराच चेंडू लांब होता. आपण चेंडूला नीट पाहिलं नव्हतं कशा प्रकारे चेंडू कुठे हाताळला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप चांगली गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केला गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल फटका फसलाय आणि या ठिकाणी जवळपास हा मला वाटतं 3रा संघ असेल. हा जवळजवळ या स्पर्धेमधील 3रा ते 4था संघ असतील. 4था संघ आहे जो ऑल आउट झालाय. 6 षटकं खेळणं. सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुमची मानसिकता कशी असायला हवी. थांबणं गरजेचं होतं मात्र या ठिकाणी जवळजवळ आपण विचार केला तर बघा विकास कॉम थायफाय. वेल डन थायफाय. काय गोलंदाजी केली विकास ना. वेल डन विकास. थायफाय 10 धावा फक्त खर्च केल्यात. 5 विकेट. वेल डन विकास. थायफायचं षटक आपण विकास यांचं पाहिलंय. कौतुक असेल. वेल डन विकास. बघा आपण पाहिलं तर 6 षटकं पूर्ण झालेत का नाही. एक चेंडू अजून बाकी होता आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. विकासचा स्पेल तुम्ही पाहू शकाल. 11 चेंडूचा खेळ आपण विकासचा पाहिलाय. जवळजवळ जवळपास आपण 7 बॉल त्याचे डॉट पाहिले. 10 धावा त्यांना खर्च केल्या आणि थायफाय 5 विकेट. तुम्ही पाहू शकाल विकासच्या 5 विकेट. ही शेवटची विकेट आपण पाहिली. कशा प्रकारे चेंडू खेळला गेला आणि त्यानंतर मात्र तो कॅच टिपला गेलाय.
मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. टार्गेट अक्षरशः 148, त्यानंतर 125, त्यानंतर म्हणायचं 97. हे टार्गेट प्रोजेक्टेड स्कोर दर्शवत होता लाईव्ह टेलिकास्टवर. मात्र त्यानंतर अक्षरशः घसरगुंडी. सुरुवात बघा आपण कशी झाली होती. कल्पेश पाटील 8 चेंडू 32 धावा. कल्पेशनं सुरुवात चांगली केली होती. कल्पेश आणि चिरागनं 8 मध्ये 17 धावा चिरागनं बनवलेल्या. त्यानंतर प्रसाद फक्त 1 धाव, संकेतनं 4 धावा, अनिकेतनं 1 धाव, नितेश शून्यावर बाद झाला. बंटीने एक बाजू सांभाळली होती. 4 चेंडूमध्ये 7 धावा बंटीनं बनवल्या. दुर्गेशनं जवळपास 4 धावा. त्यानंतर दुर्गेश जवळपास दुसरा दुर्गेश आला, त्या तो मात्र शून्यावर बाद झाला. त्यानंतर कल्पेश मात्र 2 धावा. त्यानंतर दीपक हा देखील शून्यावर बाद झाला. अगदी विकेट 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 अगदी सलग विकेटचा सिलसिला. दीपेश यांचे आपण 2 स्पेल पाहिले. 17.50च्या इकॉनॉमिकनं आपण 35 धावा खर्च केले. त्यानंतर रुपेश परेट ज्याचा आपण 1 स्पेल पाहिला, 21 धावा त्याने दिल्या. त्यानंतर विकास कॉम जवळपास आपण 2 स्पेल त्याचे पाहिले. थाय षटक, 5 विकेट त्याने या इनिंग मध्ये काढले आहेत. 5.45 इकॉनॉमिक पाहिला आपण, अगदी 6.5चा तो इकॉनॉमिक त्याचा पाहिला आपण. त्यानंतर उमेश जवळपास प्रसाद ज्यानं 6 धाव दिल्या. 72 धाव फळकावर आणि 73 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे आई ग्रुप. परेड पाडा या टीमच्या कशा प्रकारे या धावसंख्येला प्रत्युत्तर देणार. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होणार त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये आपण 2 आवाज ऐकणार. एका साईडला असतील आमचे साथी समालोचक विपुल पाटील आणि दुसऱ्या बाजूला असतील आमचे मित्र साथी समालोचक धनंजय पाटील. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. हॅलो, वेलकम बॅक. सुस्वागतम आलेलं सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय सन्माननीय राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडी प्रेझेंट मारुती चषक 2026 2026चा महासंग्राम पहिल्या वर्षाचं आयोजन आपण पाहतोय. आणि खूप चांगली ही स्पर्धा आतापर्यंत आपण मंगळवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि खूप चांगली स्पर्धा आतापर्यंत आपण ही पाहिले. इथून 73चा पाठला करायचा आहे. येणाऱ्या 36 मध्ये 73चा पाठला करायचा आहे. मागच्या मॅच मध्ये 5 षटकामध्ये 80 पाहिला होता. इथून 6 षटकामध्ये 73. पहिला चेंडूला लेफ्ट केलं गेलं. पहिला चेंडू खूप चालला चेंडू शरीरापासून थोडासा लांब, यष्टांपासून थोडासा लांब चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये धनंजय पाटील सर आमच्या सोबत जोडले जात आहेत. दुसरा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू खाली येतील. चेंडूला फील्ड केलं जाते. फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. यष्टांवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेक केला जाईल. डायरेक्ट हिट यष्टांवरती मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. अलॉंग द कार्पेट चेंडू मागे जात होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येताना चेंडू हातामध्ये खूप चांगल्या प्रकारे फील्ड केला गेला. फेकी करत असताना थोडासा उशीर झाला. त्यानंतर गोलंदाजाकडे फेकी सुद्धा वेगाने गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे गॅदर केलं. यष्टांवरती डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न केला गेला. चेक केलं जाईल. सर्व चेक केलं जाईल. बॉल कुठे आहे यष्टांना लागण्यात. जेव्हा बॉल यष्टांना लागतोय तेव्हा ती बॅट कुठे आहे, हवेमध्ये आहे का स्लाइस होताना मैदानाच्या आतमध्ये आले. बॅट हवेमध्ये आहे. धावचीच्या रूपात पहिला आदरा लागतोय. पहिला गडी बाद.
थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जसं विपुलजी पाटील यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सलग 4 दिवस ज्यांचा आपण आवाज आमच्या जोडीनं ऐकला ते भारतजी राऊत सर यांचाही आपण आवाज ऐकलात. मागच्या बॉलवरती जो रनआउटच्या माध्यमातून विकेट आला तोही तुम्ही स्क्रीनवरती सध्या पाहतायत. ते फ्रेममध्येच नव्हते, म्हणजे ज्यावेळी तो बॉल हिट केला त्यावेळी ती भरपूर वेळ ती बॅट जी आहे ती बॅट ग्राउंड नाही करू शकले. एकतर तुम्ही 2 अँगलला पाहिलं, दोन्ही बाजूने जर पाहिलं तर बॅट्समॅनचं लक्ष त्या गोलंदाजाकडे होतं, म्हणजे तो बॉल फेकतो का नाही या गोष्टीकडे पाहत राहिले. बॅट स्लाइस करणं, बॅट तुम्हाला जी ग्राउंड करायची होती. शिरगावचे कॅप्टन आणि आई सत्वाई खार्डी. टॉस या फटका खेळलाय, सुंदर खेळ हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार, दॅट्स अ ह्यूज. थँक्यू. विपुलजी कॉमेंट्री बॉक्स मध्ये एका गोष्टीची चर्चा आहे की हाच संघ आहेत, खास करून आपण पाहिलं तर आई जुदानी घासपाडा भाटपाडा पहिल्या 3 ओव्हरमध्ये 56 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये 16 धावा. फरक आहे. आई जुदानी घासपाडा भाटपाडा संघानं पहिल्या 3ला 56 केल्या, त्याच्यानंतरच्या 3 ओव्हरला 16 केल्या होत्या. तो फायदा आहे ना, फायदा तो कुठेतरी झालाय. तो टीम आई ग्रुप परेड पडायला पंचाने सांगितलं नो बॉल, इट्स अ नो बॉल. मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नो बॉल आलाय. नो बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये. दीपकचा बॉल बरोबर लाईनच्या बाहेर मात्र तो बॉल डिलिव्हर झालाय. अगदी पंचांशी बाबा विचारपूस केली, पण त्यानंतर सांगितलं की यस डेफिनेटली नो बॉल आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8. पुढचा बॉल फ्री. भरपूर बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत प्रसाद जाधव. जोपर्यंत बॉलला फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 9. दोन्ही टीम कॅप्टन आई सत्वाई खार्डी आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. चला आपण टॉस करूया. शिरगावचे कॅप्टन आहेत, आई सत्वाई खार्डीचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने काही चूक नाही केली. लॉंग ऑफला खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला जातोय. अजून एक विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये एक षटकार देखील पाहिला, नो देखील पाहिला, रनआउट पाहतोय. अजून एक शेवटच्या 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ पाहिलाय. दीपेशला मैदान सोडावं लागते. गडीबाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले महापुरात हवेमध्ये बॉल होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते बरोबर, चिंट्या होते. चिंट्यावर टिपलेला झेल, संपलेला बॅटरचा खेळ. धावफलकावरती धावा झाल्यात 9. पहिल्या 5 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. दीपकनं विकेट मिळवलाय. एकतर या षटकामध्ये धावा आल्या होत्या, ती घाई थोडस पुन्हा अति घाई संघाने नाही तशी कंडिशन मैदानावरती जाणवली होती. शेवटचा बॉल बाकी आहेत. धावफलकावरती 9. एक तर धावेंचा पाठलाग तुम्ही ज्यावेळी करण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळी तुमच्या विकेट खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण मैदानावरती जसं एका गोष्टीचा उल्लेख झाला होता, 5 षटकानंतर 6 षटकाची मॅच खेळण्याची संधी. दीपेश लोखंडे मैदानाच्या मध्ये आला बॅटिंगसाठी आणि पटका खेळल्या. क्षेत्ररक्षक येतात तिथून कल्पेश जोपर्यंत बॉल फील करतील एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आला 10. पहिला ओव्हरचा खेळ हा मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या आहेत 10. थँक्यू. आदरणीय नरेश पाटील साहेबांना विनंती साहेब आपला शुभ असं टॉस केला जाईल, आपण यावं टॉस का भावच्या दिशेने. नरेश पाटील साहेब आपण यावं, आपल्या शुभ असं टॉस केला जाईल. थँक्यू. टॉस आहेत, कॉइन स्पिन केला जाईल. नरेश पाटील साहेबांचे शुभ असं टॉस जिंकलेत, कार्डीने जिंकलेत. 6 ओव्हरची मॅच आहे. ओके, डिसिजन फिल्डिंग. 6 षटकांची मॅच. खार्डीनं प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलाय. बॅटिंग करायचे शिरगाव स्पोर्ट शिरगावला. साहिल दुसऱ्यांदा टॉस हरलेला आहे. विपुल दुसरं षटक दुर्गेश आपल्या संघासाठी घेऊन आले. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरा आई सत्वाई खार्डी संघाला विनंती करणार आपण आयोजकांना येऊन भेटा. जे काही फॉर्मॅलिटी ते आपण कंप्लीट करा हे विनंती कारण आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत विनंती येते. त्यामुळे विनंती असेल आपण लवकर या, आयोजकांना येऊन भेटायचे आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर आता वाढत असताना पाहायला मिळत आहेत. या वाईट बॉल अगदी वाईटच्या स्वरूपानं
11 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. करंट रन रेट 11 आहेत, रिक्वायर्ड रन रेट 12.40 आहेत. त्याच्यावरती देखील लक्ष सतत दिलं जातं. दुर्गेच्या समोर दीपेश, दोघही डी आहेत. डी कुठल्या डी वरती अगदी डिस्ट्रॉय करेल हे पाहण्यासारखं असेल. फटका खेळलाय, छान पद्धतीने खेळलाय दीपेशच्या बॅट मधून इनसाइड आउटचा फटका. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4 चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ साईडला चेंडू होता. आपण षटकारांची चर्चा करतोय, आपण कदाचित षटकार जास्त आहेत आणि या टुर्नामेंटमध्ये चौकार कमी आहेत. 146 चौकार आहेत. 1.1 चेंडूचा आतापर्यंत आपण खेळ 15. पॉवर प्लेचे येणारे अजून 5 चेंडू मार्ग असतात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये एका बाजूला दीपेश आहे, एका बाजूला उमेश आहे. दीपेशने या मैदानाला कित्येक वेळा खूप चांगला खेळ केलाय. इथून संघाला गरज देखील त्याच चांगला खेळायची आहे. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून क्लिअर करत दीपेश लोखंडेच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट थँक्यू. पटापट पटापट वर अगदी हा फटका पाहायला मिळाला आणि सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दॅट्स अ यूज इट. सरळ बॅटने कसं क्रिकेट खेळायचं ते दाखवून देतो मैदानाच्या मध्ये दीपेश लोखंडे आणि त्याच्या बॅटमधून आले षटकारानं. धावसंख्या धावफलकावरती 21. 73 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. अडचणीमध्ये सध्या वाढ झाल्या आहेत. अडचणी तर अगदी येत राहतील, परंतु त्याच्यावरती तुम्हाला मात करायचे आहेत. संकटांना सामोरे जायचं आहेत आणि आज कुठला खेळाडू या संकटांना मात्र सामोरे जाईल याच्यावरती देखील सध्या लक्ष केंद्रित केलं जातात. 21ला 2 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती दुर्गेश तयार. फिल्डिंग पोझिशन मध्ये आता बदल करतायत कारण 6 षटकांचा हे सामने आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट मारुती चषक 2026 आता दिवस क्रमांक 4. जशी विरारमध्ये ही स्पर्धा सुरू आहेत. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून VVPL वसई विरार प्रीमियर लीग आपल्या भागातील एक सर्वोत्तम मोठी स्पर्धा म्हणून सध्या त्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहेत. फटका छान खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टी धावा 4 चौकार. प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं. उजव्या दिशेच्या बाहेरचा चेंडू होता. कशा प्रकारे खूप चांगलं फक्त दिशा दाखवण्याचं कट केलं गेलं. हलक्या हाताने 2 क्षेत्ररक्षक होते. थर्ड मॅन पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू अखेरकार सीमारेषा पार केला. 4 धावा. दीपेश पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आलाय. काही नाही करणार चूक. टिपलाय झेल. संपलाय दीपेश लोखंडेचा खेळ. गडीबात. मारली टँगो स्टेप बँगो नाचा नाचा सबको सांगो. खाल्ली चपाती भाजी वांगो नागिन डान्स छोर नंगो. वाईब घेता हात पाय व्हाईट केस कलर डाय. शॉर्टी आपली हाय फाय टेलर स्विफ्टची फॅन हाय. अक्षर बीट गाणं हिट नाचून नाचून आली फिट. समोर बघ चाल नीट वाईब हायप सुपर हिट. काकू करतात थँक्यू. ही मॅच अशी सुरू आहे की बाबा मॅच शिरगावला सुरू आहे. चंदन सर जे खेळाडू आहेत त्याच्या पुढे गेलो तर घासपाड्याचे खेळाडू आहेत. त्याच्या पुढे गेलो तर भाटपाड्याचे खेळाडू आहेत. भाटपाड्याच्या पुढे गेलो तर परेडपाड्याचे खेळाडू आहेत. आता काही रायपाड्याचे पण आहेत. म्हणजे जवळजवळ लागलेला हा भागच आहे. प्रत्येक अगदी जवळपास असलेले सर्व खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये सध्या लागलेली हे रेस आहेत. 25ला 3 विकेट. 1.4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या मध्ये फेकून झालाय. कारण रन रेट सध्या तो 15चा दाखवतोय, पण रिक्वायर्ड 11.08 आहेत. सुरुवात फ्लाइंग स्टार्ट केलंय, पण 25च्या पुढे जर 3 जो दिसतो ना तेही खूप खराब आहे. कारण विकेट जर तुम्ही गमावले ना, इथून मॅच कंपॅरिझन आहेत. आफ्टर 1.4 ओव्हर्स आई जुदाने घासपाडा 41 होते आणि परेडपाडा 25ला 3 आहेत. हा फरक होता. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला चेंडू. जोपर्यंत डीप मधून फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. एकच फरक होता विपुल खास करून तिथे त्याने 41 बनवल्या होत्या, इथे याने 25 बनवल्यात. पण त्याच्यानंतर गेलेले विकेट कदापि त्या धावा रोखताना पाहायला मिळाले होते. तिथून त्या धावेला ब्रेक लागला होता. त्यामुळे प्लॅनिंग करायचे आहेत, एक्झिक्युशन करायचं आहे आणि योग्य वेळी योग्य मत तुम्हाला मैदानाच्या मध्ये मांडायचंच आहे. अन्यथा या स्पर्धेमध्ये ते कठीण होणार आहे. नक्की खूप चांगला उल्लेख केला सर. पुन्हा एकदा चेंडू खेळला हवेमध्ये. डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवले सरळ. उमेश परेडच्या बॅट मधून येतो एक उंच दणदणीत षटकार.
Do you know Desi Nach? What's Desi Nach? नाचो मिट्टी जो तरोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे नाचो 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 थँक्यू नाचो नाचो बाबा. नाचो आता काही मध्ये चर्चा सुरू झाली की बाबा षटकाराच्या बाहेर जो 9वा होता ISPL ला तो शिरगाव मध्ये जर येत्या पुढच्या कालावधीमध्ये तर येत्या स्पर्धेमध्ये जर 9वा दिसला तर मजा येईल. म्हणजे जर 9व्याची बाउंड्री मारली तर ती मजा येईल. तितक्या लांब गेला होता. षटकाराच्या बाहेर 9वा मारला होता आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये तोही प्रयत्न होऊ शकतो. येणारे 24 बॉल आहेत, 41ची गरज आहे. ड्रोनच्या माध्यमातून टिपलं गेलेले दृश्य आहेत. हे शिरगावचं मैदान आहे. त्या मैदानावरती सुरू असलेला बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषकाचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. बरोबर आपला मुख्य रस्ताही आहेत. त्याच्यानंतर 2 एंट्री गेट आहेत. म्हणजे येताना तुम्हाला दोन्ही साईड मुख्य रस्त्याच्या बाजूने ते जे गेट दिसतात, एंट्री दिसत आहेत, तिथून तुम्ही या मैदानावरती येऊ शकतायत. आफ्टर 2 ओव्हर कंपॅरिझन 42ला 1 विकेट होता आईजुद आणि घासपाडा भाटपाडा. आई ग्रुप परेडपाडा 32ला 3 विकेट. एकतर 10 धावा दूर आहेत प्लस 2 विकेट. तर सध्या चार्ट जरी तुमचा पाहिला ना तर तो तुम्हाला तेच दाखवतोय. ही जी लाईन आहे ती लाईन अगदी त्या जवळपास गेल्या आहेत. काही वेळा वरती गेलाय, काही वेळा खाली आलाय. पण तिसऱ्या षटकानंतर ते 4थं षटक पहा, विकेट 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 विकेट. ही लाईन जी जवळपास जाणं गरजेचं होतं ती थोडी दूरून गेलेत, थोडी लांबून गेलेत. ती ज्यावेळी तुमची जवळ येणार ना त्यावेळी भरपूर काही गोष्टीचा बदल होऊ शकत आहेत. आणि मॅनहॅटन चार्टच्या माध्यमातून त्या गोष्टी DBNच्या वतीनं सध्या दाखवल्या जातात. विपुल नक्की सर, खूप चांगला उल्लेख केला. ती ट्रेड लाईन जशी पडते ना तसं कुठेतरी पडले. आदरणीय नरेश पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. साहेब आपलं स्वागत आहे. कारण या स्पर्धेचं नियोजन करताना राजू दादांच्या भोईर जोडी असणार आणखीन एक नाव आदरणीय नरेश दादा आणि ते सध्या आपल्या मंचावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत करूयात. येतो मी विपुल आपल्या दिशेने पुन्हा एकदा दीपक गोलची मारवरती संच होताना पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं. वेगाने वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला होता. असर मागे निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाते. रुपेश नवीन फलंदाज झालाय. उमेशच्या खेळीला कशा प्रकारे साथ देईल ही सर्वात मोठी जमेची बाजू या मॅच मध्ये राहणार आहे. 24 मध्ये 41 करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये जर का आपण त्या 41 पहिलं ते 12 मध्ये झाला होता. त्याच्यानंतर आलेला तो डाऊनफॉल कदाचित या मॅच मध्ये धावफलक सुरू झाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला घेऊन काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड केलं जातं. फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. 2 चेंडूंचं आतापर्यंत आपण केलं डबल 333 आणि अडचण म्हणजे 3 विकेट देखील आल्या आहेत. 33ला 3 विकेट. आता ही पार्टनरशिप आहेत. उमेश रुपेशची पार्टनरशिप जमू लागली. एकदा की ती जोडी जमली ना उमेश रुपेशची तर ती परेडपाडासाठी महत्वाची बाब आहे. पण ती जोडी कितपर्यंत जमणार की त्याला ब्रेक लावणार याच्यावरती चर्चा आहेत. आयोजित आणि घासपाडा भाटपाडा संघाचा एक सर्वोत्तम गोलंदाज सध्या दीपक मैदानाच्या मध्ये दीपक खांडेकर. दीपक खांडेकरचा बॉल हवेमध्ये खेळा. फटका क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत. अगदी 2 ते 3 खेळाडूंच्या मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलेत एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 3 गड्याच्या मोबदल्यात हळूहळू आता हा मॅच पुढे घेऊन चाललाय. कारण जसा एका गोष्टीचा पण उल्लेख केला की भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही 3 ओव्हर 4 ओव्हरच्या मॅच खेळतायत. इथे 5 आणि 6 षटकांच्या मॅचेस खेळण्याची संधी आदरणीय राजूदादा भोईर आणि संपूर्ण टीमच्या वतीनं तुम्हाला देण्यात आलेली आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्ही 6 षटकांची रणनीती 6 षटकांचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करून आलात ही जास्त महत्वाची बाब आहे. खुलवट टप्प्यात चेंडू तर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न डीपमधून क्षेत्ररक्षक कल्पेश चेंडूवरती येतोय. कल्पेश पुढे सरसावत असताना चेंडूला फील्ड केलं गेलं. फेकी होईपर्यंत एक सिंगल कंप्लीट. इथून दीपकचं एक महत्वाचं षटक आहे. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे कदाचित या षटकामध्ये हात खोलण्याची इतकी संधी नाही मिळते. त्या कारणास्तव सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवण्यासाठी ते स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये दिसते. गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपण म्हणतो ना की मागचा एक मॅच आपण जवळून डोळ्याने पाहिलात किती बॉल त्याच्यामध्ये डॉट आले होते. हेही जवळून पाहिलं होतं म्हणून चर्चा त्याच गोष्टीची आहे. बॅटला लागलाय, स्पर्श झालाय. पाठीमागे बंटीच्या हातामधून एकदा चेंडू निसरला होता पण त्यानं दुसऱ्यांदा चूक नाही केली. अटेम्प्टला दुसरा अटेम्प्टला टिपलेला झेल. फलंदाजाचा संपलेला खेळ. मैदान सोडून जावं लागेल उमेश परेडला. बॅक टू डी डगआउट. थँक्यू. जसं एका गोष्टीचा उल्लेख आहे क्रिकेटमध्ये संयम. जसं आयुष्यही जगताना संयम नावाची गोष्ट आहे. कुठे संयमाने राहायचं आणि कुठे तर संयम गमवायचा याही गोष्टी असतात. क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे. संयमानं खेळायचं होतं. त्या संयमाला थोडा धीर द्यायचा होता. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण अट्रॅक्टिव्ह खेळण्याचा प्रयत्न करतो. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटला लागला, स्पर्श झाला. एक वेळा काय सुटली बंटीनं पण बंटीनं दुसऱ्यांदा हा झेल टिपलाय. दुसऱ्यांदा झेल टिपलाय. धावफलकावरती धावा त्या 35ला 4.
जसं एका गोष्टीचा उल्लेख आहे बाबा ते सर्व काही चालेल, येल्लो लाईन चालेल, ग्रीन चालेल, पण ती रेडवाली आहे ना, रेडवाली, ती रेडवाली जर आली तर रेड अलर्ट असतो. आता तो रेड अलर्ट सध्या मैदानावरती दिलाय. आई ग्रुप परेड पाडायला 19 मध्ये करायचे 38 रन. खूप चांगला उल्लेख केला. तर रेड कदाचित तो स्टॉप लावू शकतो धावपळकाला स्टॉप लावण्याचा प्रयत्न केला. विकास ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संघाला ऑलआउट घेण्यासाठी ते महत्वाचे विकेट, तो विकास आता फलंदाजी करताना कशा प्रकारे साथ देईल. पुन्हा एकदा कट लागले, चेंडू हवेमध्ये तर गेला होता. शॉर्ट थर्डमॅनला फेकी केली जाते. यष्ट्यांवरती नेम साधण्याचा प्रयत्न, बॅकअप लॉंग ऑन वरतून वेगाने आले. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागते. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती आणि विकेट 4 विकेट आहेत आतापर्यंत धावफलक. डीजे थँक्यू. जसं 3 ओव्हरचा खेळ झाला, धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर थोडंसं पुढे गेलं. त्या 36 झालं. 37ची अजून गरज आहे कंपॅरिझन मध्ये. 3 ओव्हर नंतर 56ला 2 विकेट. आई जुदाने घासपाडा भाटपाडा इथेही पुढे होता. आई ग्रुप परेडपाडा 36ला 4. फरक अजून तिथेही होता. आणि सध्या आमचे डीजे धनेश दादा यांना आपण पाहतायत डीजेच्या माध्यमातून. आज डीजे धनेश दादा आहे, ती खास करून आपण पाहिलं तर ऑर्गन प्लेअर आहेत. बाजूला बसलेला संजय, तोही सुरुवातीला बँड वाजवायचा, आणि समोर बसलेला टिकू आमचा गायक पण आहे. म्हणजे पूर्ण बँडच इकडे. आता हे 3 जण आहेत, अजून 2 आले तर बँडच होऊन जाईल. टिकू सिंगर आज सकाळपासून आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. आणि भरपूर वेळा टिकू सिंगर बरोबर चर्चा आम्ही केली होती. आणि कोरस द्यायला मयूर कांबेरे पण आहे. मध्ये मध्ये आम्ही आहेत कोरस तिथे देऊ. लास्ट 15 बॉल, 1 विकेट 1 वाईट, 4-6 4 विकेट 1-6 डॉट 1-1 विकेट 1. तिथे तो 3 वेळाच्या दिसतं ना लाल, खास करून तो रेड अलर्ट आलाय. तो रेड अलर्ट तुम्हाला तेच सांगता बाबा, तिथे 3 विकेट आल्यात. त्याच्यानंतर ग्रीनही आल्यात. 4-6 4-6 ते 4 वेळा आल्यात. आणि त्याच्यानंतर आलेले डॉट तितके नाही आहेत, पण सिंगल ना तो काम पुढे चालू ठेवलाय. 18 मध्ये रन करायचे. 37 वाला मॅच आहेत. दुप्पट करायचं, थोडंसं दुप्पटच्या दिशेने जायचं आहे. ज्याच्या 36 केल्यात, आता 36च्या थोडा पुढे 37 करायचे. पहिल्या 18 मध्ये तुम्ही 36 केल्यात. पहिल्या इनिंगचा जर का आपण खेळ पाहिला, तो देखील नंतरच्या 18 मध्ये बदलला. इथून आई जीवदानी घासपाडा आता 18 मध्ये 37 वाचवण्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखली जाईल ते पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला, 18 मध्ये शेवटच्या क्षणाला ती मॅच फिरली गेली. नंतरच्या 18 मध्ये कशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये खेळ आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू ऑफसाईडला घेण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करत, थोडीशी चुकी करताना मिसफील्ड झाले. चेंडू मागे ट्रॅव्हल होताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडूला फील्ड केले जाते. फील्ड करत असताना थोडीशी चुकी झाली. कुठेतरी एक धाव वाचवण्याचा प्रयत्न केला. एकाला सिंगलला डबल मध्ये खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट केलं गेलं. 2 धावाल्यात बाबा. बाहेरून आता परेडपाड्याचे काही खेळाडू बसलात बाबा, धाव थांब नाही काय कर, अशा पद्धतीने सर्व काही गोष्टी येऊ लागल्यात. पण मैदानावरती जो बाबा बॅटिंग करतो त्याला माहित आहे की तिथे थांबायचं, धावायचं, कधी धावायचं आणि कधी थांबायचं हे त्यालाच परफेक्ट माहित असतं. येणारे 17 बॉल 17 बॉलमध्ये रन करायचे. 35 17 मध्ये 35 महत्वाचे षटक आहे. तिसऱ्या षटकानंतर 4थं षटक मार्गस्थ आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये कोणतीही करणार नाही चूक. चेंडू गेलाय सर हातामध्ये, टिपलाय झेल, संपलाय के गडीपात. थँक्यू. बरोबर दीपक खांडेकर होते. दीपक खांडेकर काय पोझिशन मध्ये होता, त्याला हलण्याचाही चान्स नाही. बरोबर हातामध्ये आला बॉल, बरोबर हातामध्ये आला, त्याने टिपलेला झेल आणि बॅटरचा संपलेला मैदानाच्या मध्ये खेळ. 38ला 5 गेलेत, 16 मध्ये रन करायचे त्या 35. आदरणीय किशोरजी भोईर यांचं आगमन होताना पाहायला मिळतात. वेलकम, आपलं स्वागत आहे. आयोजक म्हणून राजूदादा भोईर असतील, अशोकदादा भोईर, महेश पाटील, विजय मात्रे, दिगंबर मात्रे, प्रताप मात्रे असतील, कल्पेश पाटील किट्टू असतील, मयूरजी कांबेरे, अजय पाटील, जय गावडे, विकास पाटील, घनश्याम भोईर, प्रथमेश भोईर, विशाल पाटील, चेतन पाटील, चेतन किनी, साहिल पाटील, दीपक पाटील, शिरगाव स्पोर्ट शिरगाव, जय बजरंग शिरगाव, मास्टर 40+ शिरगाव आणि आपले इतर सर्व खेळाडू.
मान्यवरांचं आगमन होतं त्यामुळे गाडी आपण मेन गेट ना. मेन गेटने आलं तर मान्यवर आपण गाडी बरोबर मध्ये येईल. यावेळेचा बॉल पंच वलटात व्हाईट बॉलचं सिग्नल अगदी घोषित करतात, कारण मान्यवरांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. आदरणीय म्हणजे म्हात्रे साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. ते गोडसं व्यक्तिमत्व आहेत. क्रीडा क्षेत्र म्हणा, सामाजिक क्षेत्र म्हणा, शैक्षणिक क्षेत्र म्हणा, या क्षेत्रावरती सातत्यानं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहेत. आणि आज त्यांचं आगमन या मंचाच्या दिशेनं होत असताना पाहायला मिळतं. हेमंतजी म्हात्रे साहेब सध्या आपल्या मुख्य मंचाच्या दिशेनं ते आता हळूहळू मात्र मार्गस्थ होत आहेत. संपूर्ण आपल्या आयोजकांची टीम ही त्यांच्या स्वागतासाठी मात्र त्या ठिकाणी पोहोचत आहेत. बॉल पाठीमागे चाललाय, वेगाने चाललाय, जलद गतीने चाललाय, बाउंड्री लाईनच्या पार गेलायत. पंच किरण सर दर्शवत आहेत. दॅट्स अ 4. चौकार. दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची, शिरगाव स्पोर्टच्या मैदानी चौकार पहा पाठीमागे गेलेला चौकार. चौकारांना पुन्हा मॅच चित्र बदललंय. विपुल 4 धावा येत आहेत. 4 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 43. चौकाराची गरज देखील होती. येणाऱ्या 15 मध्ये 30, पुन्हा एकदा 15 मध्ये 30 ची गरज आहे. बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा नहीं मिलते हुए आवाज इथपर्यंत आला तर एक धाव कंप्लीट केली जाते. प्रत्येक सिंगल महत्वाची आहे. तो चौकार आला ना त्याच्यानंतर धावफलक चालू ठेवण्यासाठी सिंगल देखील येणं गरजेचं आहे. 14 मध्ये रन करायचे 29. आदरणीय हेमंतजी म्हात्रे साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. आदरणीय असं व्यक्तिमत्व आदरणीय हेमंत म्हात्रे साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. साहेब आपलं सहर्ष 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 स्वागत असणार आहे. भव्य असं स्वागत आदरणीय हेमंत म्हात्रे साहेबांचं होत असताना मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय व्यक्तिमत्व आहे, गोडस व्यक्तिमत्व आहे. आणि पुढील बॉल 14 मध्ये 29. फटका 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 खेळलाय, मैदानाच्या बाहेर चाललाय. हेमंत म्हात्रे साहेबांचं आगमन ओहो षटकाराने केलंय. 6. थँक्यू षटकाराला. आणि म्हणजे म्हात्रे साहेब आपल्याच माहितीसाठी सुरू असलेला मॅच एका बाजूला परेड पाड्याचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई जुदानी घासपाडा भाटपाडा. आई जुदानी घासपाडा भाटपाडामध्ये रंगलेला मॅच. समोर आपण पाहिलं तर परेड पाड्याचा संघ बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 50. येणारे बॉल 13 आणि 13 बॉल मध्ये रन करायच्या 23. मान्यवरांच्या माहितीसाठी म्हणजे म्हात्रे साहेबांच्या माहितीसाठी 13 मध्ये 23 धावेची गरज आहे. परेड पाडा एका बाजूने मैदानाच्या मध्ये फायटिंग फायटिंग स्पिरिट आतापर्यंत त्यांनी दाखवलं आहे. कारण फायटिंग स्पिरिट तुमची इम्पॉर्टंट असते, तुमची महत्वाकांक्षा किंवा तुमची बॅटिंग या सर्व काही गोष्टी आहेत त्याही इम्पॉर्टंट असतात मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या फायटिंग ही सुरू आहे. आफ्टर 3.5 ओव्हर्स 59 घासपाडाच्या होत्या. परेड पाडा 50ला 5. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. बिटवीन द गॅप मध्ये चाललाय बॉल, चाललाय 1 बाउन्सच्या स्वरूपाने, परंतु वॉडफुल प्रसाद 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 जाधव होते. बॉल लढवलाय. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. अगदी बॉलला मैदानाच्या मध्ये ढकलला गेलाय. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 52 झाल्यात. या आपण जाऊयात डीजेकडे आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. इलाका अपना गूंजेगी अपनी आवाज, इलाका अपना गूंजेगी अपनी आवाज. सारे गलियों
बाबा हा आकडेवारीचा मामला आहे आता. पुन्हा पुन्हा आमच्या स्क्रीनवरती ते दृश्य आहे, पण कंपॅरिझन आहे. 59ला 6 आईजूद आणि घासपाडा भाटपाडा, आई ग्रुप परेडपाडा 52ला 5. आता तिथे विकेट जास्त गेल्या होत्या, भले रन जास्त होते पण विकेट जास्त गेल्या होत्या. आता ही सध्या स्क्रीनवरती आकडेवारी आहेत. 1-2-2-1 उलटा पुलटावाला मामला आहे बाबा. 12ला उलट केलं तर 21, 21ला उलट केलं तर 12. 12 मध्ये रन करायच्यात 21. मॅनहॅटन चार्ट काय दाखवतोय, ज्या चौथ्या षटकामध्ये घासपाड्याची लाईन खाली आली होती ती उंचावलंय. ती परेडपाड्याच्या संघानं 5व्या 6व्यामध्ये तसं इमारती थोड्या छोट्या छोट्या म्हणजे चाल स्वरूपामध्ये आपण आलो होतो तशा पद्धतीने त्या इमारती होत्या. आता 12 बॉल 21 ची गरज आहे. विपुल काय वाटतंय? 12-21 5वं षटक. येणारे 6 चेंडू महत्वाचे 6 चेंडू असतील. या 6 चेंडूवरती किती धावा येतील, शेवटच्या 6 मध्ये किती धावा ठेवल्या जातील, या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये समोर आहेत आपल्या. 12-21 ची गरज. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. अनिर्धाव चेंडूची सांगताय. पहिला चेंडू सर डॉट आलाय. 11-21 प्रत्येक चेंडू महत्वाचा चेंडू आहे. महत्वाचा नाही, हा मॅचही महत्वाचा आहे. कारण आता काय आहे माहिती का, हा मॅच जो जिंकणार आहे ना त्याला आज नाही, त्याला डायरेक्ट रविवारी यायचंय. रविवारी यायचंय. रविवारी कोण येणार? 11-21 फुलटॉसला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात चर्चा आहे कारण आज चर्चेचं उदाहरण नाही आलंय. 1 लाखाचं आयोजन करणं साधं सोपं काम नाही आहे आणि त्याच्या पाठीमागे असतं काही मंडळी सध्या आपल्या मंचावरती उपस्थिती आहेत. फटका पुन्हा खेळलाय. चेंडू मात्र एकराचं बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक आला कल्पेश. जोपर्यंत बॉल फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत एक धाव येत असताना पाहायला मिळतात. देणारे बॉल मैदानावरती आहेत 9 चेंडू मध्ये रन करायचे 14. विपुलजी एक महत्वाची गोष्ट काय माहिती का, कालपासून किंवा ऑलरेडी 2 दिवसापासून ज्या मॅचेस रंगल्यात ना त्या शेवटपर्यंत गेल्यात. आता प्रेक्षक काय म्हणतात माहिती का, बाबा हाही मॅच तर शेवटच्या ओव्हरपर्यंत थरार जाईल का? नक्की पाहण्यासारखी गोष्ट. मॅच कितपर्यंत जाईल. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवरती पोहोचतोय. चेंडूला फील्ड केली जाते. फेकी वेगाने सुद्धा केली गेली होती. एका धावेने संतुष्ट व्हावं लागते. प्रत्येक सिंगल महत्वाचे. येणाऱ्या 8मध्ये 13 जसं शेवटच्या षटकाचा उल्लेख केला प्रत्येक मॅचचा, येणाऱ्या 2 मध्ये सर किती धावा येईल हे जास्त महत्वाचं आहे. 8मध्ये 13 करायच्या. तिथे 3 मध्ये शेवटी 16 केल्या होत्या, पण इथे 16 नाही, आता 8मध्ये 13. ते सर्व काही विसरायचं आहे. 8-13ची गरज. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करत होते. लँडिंग सध्या जमिनीवर. बाबा मुंबईमध्ये गेलं का गेटवे ऑफ इंडियाचा गेट, आणि इथे आल्यावरती कल्पेच्या पायामध्ये बरोबर तो गेटवे ऑफ इंडियाचा गेटच दिसला होता. चौकार. थँक्यू. काय घडलं पुन्हा पहा स्क्रीनवरती पहा. गेटवे ऑफ इंडियाच्या गेटपेक्षा बाबा हा गेट तर सर्वात महत्वाचा होता. बॉल आला त्याच्यानंतर तो 2 पायांच्या मधून गेलाय. ओ माय गॉड. हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आलाय. ओहो, प्रयत्न केले तर चिराग चिंट्याने. प्रयत्न असे करायचे की समोरच्याला दाखवायचं 2 धावा आल्यात. मॅचची कहाणी पुन्हा एकदा बदललाय. सिच्युएशन बदललाय. येणारे बॉल आहेत 6 बॉल मध्ये रन करायचे 7. 6-7 वाला मॅच आहेत. 7 करायचे आहेत, 7 द्यायचे आहेत, आणि 7 कोणाला देणार? बॅटर काय बॅट्समॅनला देणार की पुन्हा त्या गोलंदाज आपल्या टीमला ती 7 देणार? हे पाहण्यासारखं असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. पण मागील एक मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहेत. आई सत्वाई खर्डी संघाचा शेखर आपण यायचं आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. 6 बॉल 7 ची गरज आहे. आपण ऐकूया डीजे धनेश यांना. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोक. तुम्ही नाटक केलाय शेठ. या शेखर या मंचावरती. 6 बॉल 7 ची गरज आहे. शेखरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. मी आदरणीय हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती करेन, साहेब आपल्या शुभ असते मंचावरती. शेखर आई सत्वाई खार्डी सफाळ्याच्या परिसरातून आलेला म्हात्रे साहेब आज संघ आहेत आणि आज त्यांनी खूप चांगला खेळ केलेत.
हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती करेन आई सत्वाई खर्डी या संघाचा शेखर सध्या कॅमेरामध्ये दृश्य टिपली जात आहेत. हेमंत म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ती दिली जात आहे. सामनावीर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक 2026 आदरणीय राजूदादा भोईर यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन शेखर, धन्यवाद मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. पुन्हा आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 6-7 वाला मॅच आहे. मॅच अगदी रंगला आहेत आणि त्याच वेळी गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. दुर्गेश सहा सात, कारण आता इथे मॅच आहे. थोड्या वेळामध्ये बीबीपीएल सुरुवात झालाय त्यामुळे तिथे जायचंय, प्रत्येकाला तिथे जायचंय. बॉल पाठीमागे चाललाय, पुन्हा एकदा वेगाने चाललाय, अडवला जाईल का तिथून मात्र फील्ड केलाय का. जसे एका गोष्टीचा उल्लेख केला की ही लाख मोलाची स्पर्धा आहे. व्हीबीपीएल सुरत बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग, एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या पालघर जिल्ह्यातील. सध्या जीवदानीच्या अगदी असलेलं मैदान, जीवदानीचं क्रीडांगण आणि हिरवगार असं असलेलं मैदान, त्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहनदादा सावंत असतील, बहुजन विकास आघाडी असेल, सर्वांचं आयोजन हे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चेंडू सीमारेषेच्या पार येतोय. आता मॅच जिंकण्यासाठी विपुल रन करायचे, ती मात्र 1. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत, एका हाताने चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण आता जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 4 मध्ये 1ची गरज. आता भाटपाडानं चुकी कुठे केली होती. तर 3 ओव्हरला शेवटी घेतलेला तर 16 रन. कदापि तो त्या मॅचचा टर्निंग पॉईंट होता. 3 ओव्हरला तुम्ही 56 केले होते, 3 ओव्हरला 16 घेतले होतात. त्यामुळे मीटिंग मध्ये, शॉर्ट मीटिंग मध्ये त्या गोष्टी आयोजकांनी घासपाडा भाटपाडा त्याच्यावरती चर्चा नक्की करतील. फटका खेळलाय, छान पद्धतीने खेळलाय, मॅच विनिंग स्ट्रोक खेळलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलाय आणि हा सामना जिंकलाय आई ग्रुप परेडपाडा. एक लक फॅक्टरी त्यांच्या मैदानावरती आहे, कारण कुठला बऱ्याच वेळी शिरगावच्या स्पर्धेमध्ये आई ग्रुप परेडपाड्याचा संघ या मैदानावरती त्या लकने येतो आणि बऱ्याचशा कमी स्पर्धा खेळतो, परंतु या मैदानावरती तो आवर्जून खेळत असतो. दोन्ही संघ कल्पेश हस्तांतरण करा लाईनअप मध्ये, कारण चला दोन्ही संघ हस्तांदोलन करा विनंती आहे. शिरगाव मैदानाच्या मध्ये आपण बॅट्समॅन पण लगेचच मैदानाच्या मध्ये रेडी ठेवा. चला आई सत्वाई खारडी फिल्डिंग लावा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं केलं झकास कामगिरी, ज्यानं मैदानाच्या मध्ये घेतला 5 विकेट, 10 धावा देताना 5 विकेट घेतलायत, तो विकास ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विकास त्याने हायफाईव्ह घेतलाय आणि आज तो 5 घेतलाय. संडेला तर डायरेक्ट आता फायनल डेलाही यायचा आहे.